हॅलो एव्हरीवन, मी स्मिता शिंदे. आज आपण डायमंड डर्मॅटने हँड पॉलिशिंग कसं करतात आज याची थोडीफार प्रोसेस बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे डायमंड डर्मॅटने हँड पॉलिशिंग करण्याचे फायदे आपण बघणार आहोत. यामुळे इथे जे तुम्ही बघताय हा जो प्रोब आहे ही पूर्ण डायमंड डर्मॅटची मशीन आहे. थोडं जवळ येऊन दाखव. इथून पूर्ण लाईट लागते, सो आपण इंटेन्सिटी कमी जास्त करू शकतो. आणि हे पूर्ण व्हॅक्युमचा पाईप आहे. सो आपण जेव्हा मशीन चालू करतो तेव्हा पूर्ण डेड स्किनचा जो लेअर आहे हा पूर्ण काढला जातो ह्या प्रोबद्वारे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची डेड स्किन खूप छान क्लीन होते याने. आणि त्यानंतर तुम्ही जो मसाज प्रोव्हाइड करता क्रीमने, तो खूप चांगल्या पद्धतीने क्रीम तुमच्या स्किनमध्ये पेनेट्रेट होते आणि खूप उत्तम रिझल्ट असा तुम्हाला मिळतो. सो आज आपण याची एक प्रोसेस बघूयात. चल ओके, आता जेव्हा आपण डायमंड डर्मॅट वापरायला चालू करतो तेव्हा जे प्रोब जो आपण वापरतो त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला असं पूर्ण पॉलिश जे शायनिंग मध्ये जे दिसते, शाईन आहे याला, ते दिसत असेल. मला हलकेसे इथे थोडंसं पिगमेंटेशनचे डाग आहेत. सो जेव्हा आपण हे मशीन वापरू त्यानंतर थोडेसे ते फेड होतील. खूप प्रमाणात नाही, एका सेटिंग मध्ये होत नाही हे. ऑब्व्हियसली याच्या सेटिंग्स घ्यायला लागतात तुम्हाला हलकसं आफ्टर ट्रीटमेंट तुम्हाला थोडेसे फेड झालेले दिसते. ते डायमंड डस्ट आहे पूर्ण. सो आपण ते पूर्ण तुमच्या स्किनच्या वरच्या पोर्शनवर पूर्ण त्याचं घर्षण होतं आणि ह्यानेच आपली पॉलिशिंग होते पूर्ण स्किनची. आता इथे बॉक्सवर दिल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक जो आपल्या शरीराचा किंवा फेसचा जो भाग आहे त्यानुसार तो प्रोब वापरायचा आहे. इथे नंबर पण दिलेला आहे. इव्हन इथे तुमचा एरिया पण दिलेला आहे की त्या प्रोबने कुठल्या कुठल्या एरिया आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं ड्राय स्किनवर मशीन पहिली वापरून घ्यायची आहे. कारण ड्राय स्किनवर कसं होतं ना, तुम्हाला इफेक्ट चांगला जास्त चांगला मिळतो. त्यानंतर तुम्ही पहिलं क्लेन्झिंग करून घ्या. हलकं स्क्रब करताना एकतर ऑलरेडी आपण खूप त्रास दिलेला असतो स्किनला डायमंड डर्मॅटने, कारण थोडेसे आग होते नाही म्हटलं तरी, कारण स्किनवर आपण व्हॅक्युम पूर्ण फिरवत असतो. त्यामुळे स्क्रब वापरताना खूप माइल्ड वापरा. नाही वापरला तरी काहीही फरक पडत नाही. देन तुमचं क्रीम खूप चांगल्या दर्जाची क्रीमने मसाज करा की जेणेकरून तुम्हाला त्याचे बेनिफिट खूप चांगले मिळाले पाहिजेत. मॉलिक्यूल ब्रेक झाले पाहिजेत. मॉलिक्यूल ब्रेक होऊन तुमचा जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो तुम्हाला खूप चांगला मिळतो. देन पॅक लावून हात रॅप करून ठेवा. देन तुमचं छान SPF लावून हात सोडून द्या. आता प्रोसेस बघूयात आपण. तुम्हाला आता दिसत असेल की पूर्ण याच्यावर माझी डेड स्किन आलेली आहे. मागे बघितलं तर हा पूर्ण क्लीन पोर्शन आहे, पण इथे पूर्ण माझी जी डेड स्किन आहे ती तुम्हाला इथे दिसत असेल. सो ह्या मशीनने हे पूर्ण डेड स्किन काढण्याचं काम एवढं व्यवस्थित केलं जातं. हे बघू शकता किती पूर्ण जी डेड स्किन आहे त्याचा लेअर याच्यावर पण आलेला आहे. क्लेन्झिंग करताना फार नाही, 1 ते 2 मिनिट फक्त क्लेन्झिंग करायचंय. आफ्टर क्लेन्झिंग पण ही मशीन तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हवा असेल, प्रॉपर डेड स्किन सगळी निघायला पाहिजे, तर तुम्ही ऍक्च्युअली पहिली मशीन घ्यायची त्यानंतरच बाकीची प्रोसेस करायची आहे. त्यातली एक पद्धत मी तुम्हाला आज दाखवते. असेल तर तो नॉन ग्रॅन्युलर घेतलाय मी. ग्रॅन्युल्स आहेत पण खूप सॉफ्ट आहेत. याने तुमचं आता आपण जे पॉलिशिंग करून घेतलेलं आहे, जरी हा स्क्रब ह्या स्किनवर वापरला तरी तिथे कुठे हार्मफुल नाही येतो. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसत असेल मला थोड्या 1-2 जखमा आहेत. तो पार्ट सोडून मी बाकीच्या पार्टवर तिला मशीन घ्यायला लावलेली आहे.
मसाज क्रीम घेतलेली आहे ती व्यवस्थित इमल्सिफाय करून घ्यायची आहे. इमल्सिफाय करण्याचं कारण असं की ज्याच्यामध्ये जे स्मॉल मॉलिक्युल्स असतात ते ब्रेक झाले पाहिजेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळाला पाहिजे. त्याला साधारण तुमचा 5 ते 8 मिनिट मसाज झाला पाहिजे. अशा पद्धतीने हात रॅप करून घ्यायचा आहे. जर नखांना शेप वगैरे देऊन सगळं तुम्हाला क्युटिकल वगैरे क्लीन करायचं असेल, जेव्हा आपण एक 5 ते 6 मिनिट जेव्हा आपण हा रॅपिंग पेपर ठेवत असतो, सो मीनवाईल तुम्ही नखांना शेप देऊन क्युटिकल क्लीन करून तुम्ही ती प्रोसेस करू शकता. शक्यतो नेलपेंट त्याच वेळेला लावू नका, कारण क्युटिकल क्लीन झालेलं असतं, ऑक्सिजन प्रोव्हाइड होत असतो, सो नखं वाढण्यासाठी खूप चांगली मदत होते. 1-2 दिवस थांबून मग तुम्ही जर नेलपेंट लावलं तर क्युटिकलला हार्म होणार नाही. बोटांवर त्याने सनस्क्रीन घेतलेला आहे. आपला मसाज लावून पॅक पण काढून झालेला आहे. तुम्हाला फरक दिसत असेल, बिफोर आणि आफ्टर थोडंफार समजत असेल की खूप छान रिझल्ट आला. डेड स्किन कम्प्लीट निघालेली आहे. खूप छान रिज्युव्हनेशन पण मला तिथं रिझल्ट दिसतोय. आणि आता फक्त बाहेर क्लायंट जेव्हा तुमचा बाहेर जातो त्याच्या आत हातांना सुद्धा SPF लावूनच बाहेर पाठवा. त्याचा SPF ऍप्लिकेशन करत आहे. पूर्ण प्रोसेस हँड पॉलिशिंगची बघितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच.